नमस्कार, मी सुहास पवार. मेन मराठी 24 तास मध्ये आपले स्वागत. सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी 24 तास. आमच्या मेन मराठी 24 तासला सबस्क्राईब करा, लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका, कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. आज गौरी येथे आयोजित महानायक वसंतरावजी नाईक यांच्या जयंती कार्यक्रमात गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी अभिवादन करत नाईक साहेबांच्या कार्याला दिला उजाळा. सविस्तर वृत्त. हरित क्रांतीचे आणि औद्योगिक क्रांतीचे जनक, औद्योगिक महाराष्ट्राचे शिल्पकार महानायक वसंतरावजी नाईक यांच्या 113व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात गवळी येथे समाधीस्थळी गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक संदेश चव्हाण यांनी महानायक वसंतरावजी नाईक यांना अभिवादन करत त्यांच्या कार्याला उजाळा दिला. महानायक वसंतरावजी नाईक यांचा उल्लेख करताना ह्यापासून पुढे त्यांना हरित क्रांती आणि औद्योगिक क्रांतीचे जनक म्हणूनच संबोधित करावे असेही सांगितले. महानायक वसंतरावजी नाईक यांचा कार्यकाळ आणि त्यांनी केलेले काम हे आजही सुरू आहेत असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर आणि अभिवादनपर भाषणातून सांगितले. महानायक वसंतराव नाईक की. आवाज फार थंड येतोय, जोरात बोला जरा. महानायक वसंतराव नाईक की. वा. आज या ठिकाणी महानायक वसंतरावजी नाईक साहेब यांच्या 113व्या जयंती निमित्त वसंत विचारपीठावर बसलेल्या तुम्हा आम्हा सगळ्यांचे आदरणीय व्यक्तिमत्व मनोहरजी भाऊ, सोबतच आपल्या ताई आणि या पंचक्रोशीतून संपूर्ण महाराष्ट्रातून वेगळ्या ठिकाणून आलेले सगळेच बंधू आणि भगिनींनो, आणि विशेष करून आत्तापर्यंत आपण ज्यांचं खूप चांगल्या प्रकारचं प्रबोधन ऐकलं असे पंकजपाल महाराज आणि सगळेच बंधू आणि भगिनींनो, खरं तर आजचा दिवस अत्यंत खुशीचा दिवस आहे, खूप आनंदाचा दिवस आहे की आज आपल्यामध्ये आपल्या सगळ्यांचे आदरणीय असे मनोहर भाऊ अत्यंत या वयात देखील प्रकृती ठीक नसताना देखील ते आपल्यामध्ये या ठिकाणी समाविष्ट झाले, सामील झाले. हा एक वेगळा आनंद आणि त्यांची ऊर्जा, खरंच त्यांची ऊर्जा बघून आपल्या सगळ्यांना या ठिकाणी ऊर्जा मिळणारच आणि मिळालेली आहे. त्यासाठी त्यांच्यासाठी आपण आज अजून एकदा जोराने टाळ्या वाजवा अशी माझी विनंती. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, कुठल्याही महामानवांची जयंती ज्या वेळेला आपण साजरी करत असतो त्यावेळेला मला नेहमी एक प्रश्न पडतो की ज्या महामानवांची जयंती आपण साजरी करतो त्या महामानवाने प्रचंड असे उत्तुंग असं काम केलेलं आहे. त्यांनी एवढं मोठं काम करून दाखवलं, परंतु त्यांनी एवढं मोठं काम करून दाखवलेलं असेल, पण त्यांची जयंती साजरी करत असताना त्यांना आपण काय हिशोब देतो? त्यांनी खूप काही केलं. सांगत बसलो तर आता वसंतराव नाईक साहेबाबद्दल अनेक तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, ती लिस्ट जर सांगितलं तर 1-2 दिवस सुद्धा पुरणार नाही, एवढं असं उत्तुंग महान कार्य आहे. परंतु ज्या महामानवांची जयंती आपण साजरी करत असतो त्या महामानवाला आपण हिशोब काय देतो, आपण काय करतो, आपण कसं करतो, कसं वागतो, कसं चालतो, त्यांनी एवढा आदर्श निर्माण केले, आपण काय आदर्श निर्माण करू शकतो, हा प्रश्न तुम्ही आम्ही स्वतःला विचारलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जोपर्यंत या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर आपण आपल्याशी घेऊन देत नाही किंवा मिळत नाही, तोपर्यंत मला वाटत नाही की आपण त्यांची जयंती साजरी करण्याइतके योग्य झालो म्हणून. ही फार महत्वाची गोष्ट मला या ठिकाणी वाटते. आणि माझ्या बंधू आणि भगिनी, या महाराष्ट्रामध्ये अनेक संत महापुरुष होऊन गेलेत, अनेक महामानव होऊन गेलेत, या धर्तीवरती अनेक महामानव होऊन गेलेत, परंतु प्रतिगामी आणि पुरोगामी हे जे काही 2 प्रवाह या महाराष्ट्रात, या देशामध्ये, या जगामध्ये जे चाललेले आहेत, त्यावेळेला एक खंत मला नेहमी वाटते की आतापर्यंत जेवढे महामानव झाले त्या महामानवांचं आपण आपल्या स्वतःच्या व्यक्तिगत फायद्यासाठी भांडवल म्हणून कधी उपयोग करू नये असं मला वाटतं.
आणि भांडवल म्हणून आपण उपयोग करत असून त्यांची महानता कुठेतरी आपण कमी करतो की काय, ते याचा विचार आपण कुठेतरी केला पाहिजे. कारण मी नेहमी एक गोष्ट समजतो, सांगत असतो की या धर्तीवर सगळ्यात चांगला प्राणी जर कोणी असेल तर तो माणूस आहे, आणि सगळ्यात वाईट प्राणी जर कोणी असेल तो माणूसच आहे. या दोन्ही प्रवाह ज्यावेळेला आपापल्या सोयीनुसार आपण वापरत असतो, आणि म्हणून अनेक वेगवेगळे समस्या प्रश्न या ठिकाणी निर्माण होतात. माझ्या बंधू आणि भगिनींनो, वसंतराव नाईक साहेबाबद्दल मी फार म्हणजे काय बोलू आणि काय नाही बोलू, किंवा किती बोलायचं आणि किती नाही बोलायचं, भयानक गोष्टी, मोठ्या अनेक गोष्टी आहेत. परंतु एक महत्वाची गोष्ट आज आम्हा सगळ्यांसमोर मला प्रामाणिकपणे सांगावंसे वाटते की वसंतराव नाईक साहेबांना आपण हरित क्रांतीचा प्रणेता म्हणून कुठेतरी सीमित करतो आहोत का, असं मला नेहमी प्रश्न पडतो. कारण वसंतराव नाईक साहेब हे फक्त हरित क्रांतीचे प्रणेते नव्हते. वसंतराव नाईक साहेब हे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राचे औद्योगिक क्रांतीचे प्रणेते देखील आहेत. आणि म्हणून माझे तमाम सगळ्या बंधूंना आणि भगिनींना माझं सांगणं असेल, माझं बोलणं असेल, माझं त्यांना विनंती असेल की इथून पुढे ज्या वेळेला आपण वसंतराव नाईक साहेबांचा उल्लेख करतो, किंवा प्रत्येक ठिकाणी जे बॅनर्स, पोस्टर्स आपण बनवतो, त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख करत असताना फक्त हरित क्रांतीचे प्रणेते नसून हरित आणि औद्योगिक क्रांतीचे प्रणेते म्हणून आपण त्यांचा उल्लेख करावा. म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्या कार्याचा सन्मान त्या ठिकाणी होईल असं मला वाटतं. माझ्या बंधूला आणि भगिनींनो, त्यांचं फार मोठं विजनरी, खूप मोठं दृष्टिकोन होतं. मला आनंदाने आणि खूप मोकळ्या मनाने सांगावं असं वाटेल की कदाचित नवे विश्वासाने सांगतो, या भारत देशातील हा पहिला मुख्यमंत्री असा असावा किंवा आहे की ज्या वेळेला मिरगाचा पहिला पाऊस या धरती मातेवर पडतो, त्या पावसाचं संपूर्ण मंत्रालयामध्ये पेढे वाटून स्वागत करणारा हा भारतामधील पहिला मुख्यमंत्री असावा. शेतकऱ्यांबद्दल प्रचंड निष्ठा, प्रचंड आत्मीयता, प्रचंड जवळीकता, खूप आस्था होती शेतकऱ्यांना, आणि खऱ्या अर्थाने सर्वसामान्य माणसाच्या श्रमाला प्रतिष्ठा मिळावी ही त्यांची जी दृष्टी, भावना होती, ती भावना खूप मोठी होती. आणि ज्या वेळेला आपण वसंतराव नाईक साहेबांना आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणतो, त्याच वेळेला त्यामध्ये सगळ्या गोष्टी येतात असं मला वाटतं. आणि म्हणून मी औद्योगिक क्रांतीचा प्रणेता त्यांना का म्हणू इच्छितो, कारण आपण जर त्यांचं सगळं कार्य बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये MIDCची जी निर्मिती झाली, त्या MIDCच्या निर्मितीमध्ये 48,701 प्लॉट त्यांनी एकाच वेळेला लोकांना बहाल केले. एवढंच नव्हे, 28,918 उद्योग त्यांच्या हयातीमध्ये त्यावेळेला त्या चालू झाले. एवढंच नव्हे तर MIDC ज्या वेळेला दुष्काळ पडला होता 72 आणि 77च्या काळामध्ये, त्यावेळेला त्याच्यावर मात करण्यासाठी एकाच वेळेला, मी म्हणतो हा जागतिक रेकॉर्ड असला पाहिजे, हा जागतिक रेकॉर्ड असला पाहिजे की त्यांनी एकाच वेळेला MIDCच्या कामामधून 40 लाख लोकांना हाताला काम दिलं एकाच वेळेला. हा जागतिक रेकॉर्ड अबाधित आहे असं मला वाटतं. आणि त्यांनी आतापर्यंत जेवढ्या काही योजना चालू केलेल्या आहेत, त्या योजनेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य जर काय असेल तर याच्या आधी अनेक योजना निघाल्यात, अनेक स्कीम आल्यात, पण त्या योजना निघाल्यात, कधी गेल्यात, कधी बंद पडल्याचा पत्ता लागला नाही. परंतु वसंतराव नाईक साहेबांनी ज्या काय योजना निर्माण केलेल्या आहेत, त्या योजना महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशामध्ये आज देखील चालू आहेत, त्या बंद पडलेल्या नाहीत. MIDCला आज आपण मनरेगाच्या नावाने ओळखतो. ती योजना फक्त महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशामध्ये आज देखील सातत्याने त्या ठिकाणी चालते. त्याचा आदर्श फक्त महाराष्ट्राने नव्हे तर या महाराष्ट्रातील, या देशातील सगळ्या राज्याने त्या ठिकाणी घेतलेल्या माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात असली पाहिजे. आणि म्हणून त्यासोबतच औद्योगिक क्रांतीचा प्रणेता मला का म्हणायचं आहे, कारण या महाराष्ट्रामधले जेवढे बी काही विद्युत जे प्रोजेक्ट झाले, औष्णिक केंद्र जे काही निर्माण झाले, त्यामध्ये कोराडीचा प्रकल्प असेल, चंद्रपूरचा प्रकल्प असेल, पारसा असेल, परळीचा असेल, हे जेवढे काही औष्णिक वीज केंद्र आहेत, हे सगळे वसंतराव नाईक साहेबांच्या कालावधीमध्ये झालेले आहेत. ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि एवढंच नव्हे तर या महाराष्ट्रामधले जेवढे काही मोठे मोठे धरणं आहेत,
त्यामध्ये उजनीचं धरण असेल, त्यामध्ये जायकवाडीचं धरण असेल, पेंच असेल, अरुणावती असेल, अप्पर वर्धा असेल, ही सगळी धरणं वसंतराव नाईक साहेबांच्या कालावधीमध्ये निर्माण, त्यांच्या पुढाकाराने निर्माण झालेल्या आहेत. आणि म्हणून माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ज्या वेळेला त्यांनी कितीतरी एकाच वेळेला, मला वाटते जवळपास नाही म्हटलं तरी 2,39,915 एकाच वेळेला शेत पंप शेतकऱ्यांना दिलेले आहेत. आणि म्हणून एक त्यांचा प्रसंग मला आठवतो. एकदा उस्मानाबाद जिल्ह्याच्या त्या दौऱ्यावर असताना एक मी कुठेतरी वाचलं होतं की त्या दौऱ्यावर असताना एका खेड्यातून ते जात होते आणि तिथे थांबले. आता सर्वसामान्य लोकांच्या घरी थांबले. गरीब कुठली तरी कुटुंब असेल आणि त्यांना पिण्यासाठी पाणी द्यायचं होतं, तर चांगलं पाणी नाहीये. चांगलं पाणी नाही, कुठेतरी पाणी दिलं. आता पाणी थोडंसं गढूळ होतं म्हणून त्यांनी खिशातला रुमाल काढला, रुमाल त्या ग्लासावर ठेवला आणि ते पाणी ते प्यालेत. आणि त्यावेळेला त्यांना वाटलं की या महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री आहे आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असताना या माझ्या राज्यामध्ये माझ्या लोकांना स्वच्छ पाणी प्यायला मी अजून देखील ती सुविधा निर्माण करू शकलो नाही. आणि ती गोष्ट त्यांच्या डोक्यामध्ये भिनली, ती संवेदना त्यांच्या डोक्यामध्ये जागृत झाली. आणि त्यानंतर त्यांनी तिथे सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये इथून पुढे असल्या पाण्याची समस्या निर्माण होणार नाही. आणि म्हणून त्या एका प्रसंगामधून ग्रामीण पाणी पुरवठ्याची योजना संपूर्ण महाराष्ट्रामध्ये लागू झाली. केवढी मोठी गोष्ट आहे एका प्रसंगात. आणि ज्या वेळेला ते शेतकऱ्याच्या घरामध्ये जर बसले, कुठे एखाद्याला खुर्ची जर नाही मिळाली तर जे अन्नधान्याचे पोते होते त्या पोत्यावर बसायचे. आणि पोत्यावर बसल्यानंतर त्यांना वाटायचं की मी एखाद्या सिंहासनावर बसलो की काय. ही भावना कदाचितच आज कुठे बघायला मिळेल का, हा फार मोठा प्रश्न आहे. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, वसंतराव नाईक साहेबांनी फक्त गोरबंजारा समाजासाठी काम केलेलं नाहीये. या महाराष्ट्रातील सगळ्या जनतेसाठी, सगळ्या दीन दलित पददलित, सगळ्या धर्मासाठी, सगळ्या जातीसाठी त्यांनी काम केलेलं आहे. एवढंच नव्हे तर त्यांनी गिरिजन आणि हरिजन जी लोक आहेत त्यांच्यावरची जे काय अन्याय अत्याचार होतात त्यावेळेला त्यांनी भाषणात सांगितलंय की या लोकांवरचे अन्याय अत्याचार केवळ वेगवेगळ्या योजना आणून दूर होणार नाहीत, तर ती एक प्रवृत्ती आहे. ती प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे आणि सगळ्यांना समान न्याय त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. ही सर्वसमावेशक भूमिका त्यांची होती. आणि म्हणून विशेष करून मी गोरबंजारा समाजाच्या लोकांना एकच गोष्ट सांगू इच्छितो की वसंतराव नाईक साहेबांचं जे काय कार्य आहे त्या कार्यामुळे आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत, लक्षात घ्या. कारण समाजातली पहिली पिढी जे काही शिकली, सवरली आणि मोठी झाली ती फक्त आणि फक्त वसंतराव नाईक साहेबांच्या काळामध्ये ज्या काय आश्रमशाळा, विमुक्त जाती भटक्या जमातीच्या आश्रमशाळा समाजाला मिळाल्या त्या शाळेमधून पहिली पिढी शिकली. आणि पहिली पिढी शिकली म्हणून शिक्षणाचं त्या ठिकाणी दरवाजे खुले झाले. नाहीतर आज देखील आपण या महाराष्ट्रामध्ये जसे पारधी लोक आहेत, पारधी लोक आज देखील जे वनवन भटकतात तसे आपण भटकलो असतो. ही अवस्था आपली असती. म्हणून मी नेहमी सांगत असतो की या महाराष्ट्रामध्ये किमान या गोरबंजारा समाजाला माणूस म्हणून जी काही ओळख मिळाली, माणूस म्हणून जी काही थोड्याफार प्रमाणामध्ये जी काही ओळख निर्माण झाली ती फक्त आणि फक्त वसंतराव नाईक साहेबांमुळे. माझ्या बंधू आणि भगिनींनो, ही गोष्ट आपण त्या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी सिडकोची निर्मिती असेल, या ठिकाणी कितीतरी काय म्हणतात आपल्याला अनेक ही पंचायत राज सिस्टम असेल, पंचायत राज सिस्टमची एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सुरुवातीला कलेक्टरच जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असतात. सुरुवातीला जे काय शासन निर्णय होते त्यावेळेला कलेक्टर हा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असायचा. पण वसंतराव नाईक साहेबांनी पहिल्यांदा पंचायत राज सिस्टम चालू करून प्रतिनिधीमधून निवडून आलेला जिल्हा परिषद अध्यक्ष झाला पाहिजे म्हणून जिल्हा परिषदचे अध्यक्ष, जिल्हा परिषद मेंबरामधून जिल्हा परिषदचा अध्यक्ष झाला पाहिजे. हा बदल त्यांनी त्या ठिकाणी घडून आला. म्हणून माझ्या बंधूंना आणि भगिनींनो, सांगण्यासाठी बोलण्यासाठी खूप काही गोष्टी आहेत. मी धन्यवाद देतो या सगळ्या परिसरातील संयोजक आयोजक मंडळीला.
की खूप अत्यंत चांगला पुढाकार आपण या ठिकाणी घेतलेला आहे. हा पुढाकार फक्त एवढ्या पुरता मर्यादित न राहता इथून पुढे दरवर्षी इथे लाखोच्या संख्येने लोक येतील, त्या पद्धतीने आपण वसंतराव नाईक साहेबांची जयंती त्या ठिकाणी साजरी केली पाहिजे. मला या ठिकाणी बोलवलं, माझं मान सन्मान केला आणि आपल्या समोर 2 शब्द व्यक्त होण्याची संधी त्या ठिकाणी दिली, त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय सेवालाल, जय मानवता, जय संविधान, जय विज्ञान, जय भारत, जय जवान, जय किसान.